हॅलो गाईज, तर आता इथे आम्ही रानात आलो आहोत आणि इथे आम्ही पाठीमागे स्पेशल चिकन बनवायला आलो आहोत. तर बघा आमच्यासोबत. आणि हे बघा इथे सेजल ही हळद ओपन करत आहे. आम्ही सगळं थोडं थोडं घरातून आणलं होतं आणि ते आता चिकनमध्ये मी टाकत आहे आणि मग आपण ते मस्त मॅरिनेट करून घेऊया हळद वगैरे टाकून. ते मस्त मिक्स करायचं नीट, त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं जे काही आहे आपलं ते टाकून त्याला छानपैकी मिक्स करायचं असतं आणि मग थोडा वेळ ठेवायचं असतं. नंतर लागलं की टाकता येईल. चंपी गेली बघ तुझं गॅरेज सांभाळायला. आणि आमच्याकडे ॲक्च्युली आम्ही रानामध्ये करतो आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे व्यवस्थित पाहिजे तशी भांडी नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही असं थैलीमध्ये ते ठेवलेलं, साफ वगैरे करून घेतलेलं घरातूनच. आणि इथे आमचा दादा चूल वगैरे पेटवली होती, त्याच्यात तेल टाकलेलं आणि मग आता आम्ही त्यात कांदा वगैरे परतून घेतोय. व्हिडिओ काढलाय मी आमच्या दादाच्या हातचं व्हिडिओ. चिकन हवा खूप होती त्यामुळे घालून यायचं ना आधीच. आग पाहिजे तशी पेटत नव्हती, त्यामुळे थोडासा टाइम लागला, पण छान झालेलं आमचं बेद. काय कधी टाकतोस? जिरं मोहरी नाही वे? जिरं मोहरी टाकायचे का पोहे करते? मी लक्ष देते. तिचे हात टाकू बघ, गरम झालंय का तेल? तर आता आपण यात कांदा टाकूया. छानपैकी आपलं तेल गरम झालंय. कांदा डालने का गाईज, यामध्ये कांदा थोडा जास्तच होता. मित्रांनो, आम्हाला जेवढा लागला तेवढा आम्ही घेतला आणि आमच्याकडे होतं 1 किलो चिकन होतं गाईज, त्यानुसार आम्ही थोडाफार कांदा घेतलेला. आणि ही मी आहे. आमच्या अशाच गप्पा चालू होत्या. ही सेजल आहे, ही गिरिजा आहे आणि हा आमचा विकास दादा, विशाल दादा. आणि आम्ही हे सगळं साताऱ्यात करतोय. काय पाहिजे? तर मस्तपैकी आपला कांदा इथे गरम होत आहे. पलीकडच्या पोळीत काय सेजल? तेलामध्ये छानपैकी तडतडत आहे. सगळं टाकणार तू मसाला? सगळं टाकणार? तर आता ह्यात आपण जो चिकन टिक्का मसाला असतो तो आम्ही ह्यात टाकला आहे, पूर्ण पाकिट, कारण आम्ही दुसरे कोणतेही प्रकारचे मसाले टाकत नाही आहे. आणि हे पुन्हा एकदा पूर्ण मस्तपैकी हलवायचे, कारण ह्याच्यामध्ये काहीच हळद वगैरे जे काही आपले मसाले वगैरे असतात, लसूण, हे सगळं असतं त्या मसाल्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही तो सगळा टाकला, कारण आम्ही बाकी काहीच टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये. छानपैकी आपण हे मस्त भाजून घ्यायचे कांद्यामध्ये. बघू तर या. अरे शाने, असं गडगडत यायचं इथं खाली. हे गप्पे, एवढं लांबून दिसेल का तुला? काट्यांचं इथे काटे बघ घुसलं. काट्यांचं झाड आहे. तुम्ही बघताय की कोणत्या प्रकारे तिथे हवा चालू आहे, त्याच्यामुळे सारखा आमची जी चूल होती ती कमी आग घेत होती. चटणी तिकडे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपला जो घरचा तिखट मसाला असतो तो आम्ही टाकतोय. हो,
शेवटी आपण मराठी माणसं गाईज, त्याच्यामुळे आपल्याला तिखट हे जेवणात प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे आम्ही तो मसाला टाकल्यावरती अजून घरातले फक्त हा एक मसाला टाकला आहे. हातात कशाला कचरा जातोय सेजाला. थोडंसं पाणी दे, एकदम थोडंसं. ठीक आहे की बारकी आहे की त्यात थोडं. विनोदला व्हिडिओ कॉल कर ना. थोडं वाटायची. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया थोडंसं, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो जळणार नाही. थोडं काय लागणार आहे. हा मसाला कधी टाकायचा? काय तर आपण अजून पाणी यात ॲड केलेलं आहे, का तर आपला मसाला हा खाली लागू नये. आणि छानपैकी हलवूया आपण. जा, मी आणलेला हिने ठेवला परत टोपणानीवर. चांगला आणलेला मी. जा तूच. आणू टाक. ते भातावर नीट झाक. तर आता आपण यात आपलं जे चिकन आहे ते आपण ह्यात टाकूया. असंच ना. आणि ते चिकनही आपण तो जो कांदा आणि जे तिखट आपण घातलंय त्याच्यामध्ये छानपैकी परतायचं आहे, जेणेकरून अजून छान लागतं चिकन. 15-20 मिनिटात आपण हे करून येतोय का? आंबे तोडायला गेलो असतो. तर अशा प्रकारे मी जे काही चिकन होतं सगळं ते मी यात टाकलेलं आहे. टाकू हे पाणी. थोडंसं पाणी दे. ते आपल्या पिशवीतच टाक. बाटली घे किती छानपैकी या चिकनला पाणी सुटले पाहिजे. अजून काय राहिलं का टाकायचं? मसाला राहिला की चिकनचा. गिरजाच्या हातात फोन होता, माहित नाही ती काय करते, नक्की काय दाखवायचा प्रयत्न करते. तर आता आपण यात अजून पाणी टाकूया आणि छानपैकी हलवूया. मगाशी आलता, आता नाही येते. मसाला कधी टाकायचा? किती छान दिसतंय दादा. वा वा. दरे झाकून ठेव. आमचा गाईज हा पहिलाच व्लॉग आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढं प्रॉपर काही येत नाही, पण तरी तर हा बघा आमचा पाठचा व्ह्यू आहे पूर्ण. इथे खूप सुंदर अशी झाडं आहेत आंब्याची वगैरे, तर इथे आम्ही करतोय. तर आता दादानी हे ताटामध्ये हे पाणी ठेवलं आहे गरम व्हायला, म्हणजे कसं ते आतलं पाणी आटलं की ह्याच्यामध्ये टाकायला. तर आता आम्ही हे सगळे आवरावर करतोय. जे मसाले टाकून झालेत, जे राहिलेलं आहे ते सगळं नीट बांधून ठेवतोय. आणि हे खूप सुंदर असं दिसणारं आकाश, खाली आपली काळीवाली माती आहे, मस्त हिरवीगार झाडी आहेत. तर आता तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे हे चिकन दिसत आहे. मस्त त्याला कलर असा सुटलेला आहे आणि हे मस्त निळं आकाश आहे, मस्त हिरवीगार झाडे आहेत आणि हे सुंदर असं चिकन. तर आता ह्याच्यामध्ये शेवटचं आपण चिकन मसाला टाकून ह्याचं अजून रंग त्याचा आपण वाढवत आहोत.
बिचार बघ झाडाला झाड बिचार आता मस्तपैकी आपण त्याला हलवूया. सोडली नाही उगली. हे अजूनही करू करा असा थोडा एक हा कर ना. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे ह्याला रंग असा आला आहे ताटलीत घ्यायचं असतं आणि वाटी खूप बिटी मस्त तसलं नसतं सुगंध बा. हा येत होता. तर आमचं चालू होतं यात पाणी अजून ऍड करायचं की नाही. ही रानात तर हे वाटी बिटी मस्तपैकी आमचं चिकन झालेलं आहे. ताटातच घ्यायचं. तर अशा प्रकारे आमची रानातली चिकन पार्टी ही सक्सेसफुल झालेली आहे. आणि आता आम्ही सगळेजण इथे जेवायला बसलो आहोत. तर तिकडे आमची चंपीही बसली आहे, तिलाही आम्ही देत आहोत. आणि मग असे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत जाऊ. आणि शेवटचा हा लुक आहे. आमच्या ताटात चपाती, असं छान प्रकारे चिकन, कांदा हे असं होतं. तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.